नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी। खोपोली शहरात स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार गटाने महावितरण प्रशासनाला चांगलेच धारेवरती धरले। दिनांक 24 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने थेट खोपोली येथील महावितरण कार्यालयावरती धडक देत स्मार्ट मीटर नियोजनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। सर्वसामान्य नागरिकांना आधीच महागाईच्या विळख्यात सापडलेल्या असताना आता स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेवर वाढीव वीज बिलांची अतिरिक्त ओझे लादण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यावेळेला करण्यात आला। स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात होणारी वाढ सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारी नसल्याने कोणत्याही नागरिकावर बळजबरीने स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळेस मांडली। यावेळी महावितरणाच्या कारभारावरतीही जोरदार ताशेरे ओढण्यात आले। खोपोली शहरातील नागरिकांना सातत्यानं वीज पुरवठा खंडित होत असलेल्या समस्येला समोर जावे लागत आहे। वारंवार होणाऱ्या लोड शेडिंगमुळे आणि अचानक खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे घरगुती उपकरणांचे नुकसान होत असून व्यापारी वर्ग, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। शहरातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अपयशी ठरलेल्या महावितरणाने आधी नागरिकांना अखंडित व दर्जेदार वीज पुरवठा आणि द्यावा, त्यानंतर स्मार्ट मीटरचा विषय पुढे आणावा असा सवालही यावेळेस उपस्थित करण्यात आला। तसेच अनेक नागरिकांना वाढीव व चुकीची बिले मिळत असल्याचा तक्रारींचा पाडा वाचत या सर्व तक्रारींचे तातडीने निवारण करण्याची मागणी करण्यात आली। जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून स्मार्ट मीटरची सक्ती करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळेस दिला। या आंदोलनावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मनीष यादव, वैशाली जाधव, शिल्पा सुर्वे, जितेंद्र शेंडे, माधू जाधव, सचिन मसूरकर, विनायक तेलवणे, हेमंत नांदे, सुनील नांदे, नामदेव जाधव, रमेश जाधव, संपत गाडवे, मोहन केदार, शिवा शिवचरण, सागर काटे, शिवाजी दळवी, विवेक पाटील, सत्यजित देशमुख, महेश कांबळे, राकेश मिरवणकर, मिलिंद शिंदे, आकाश कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खोपोलीतील नागरिकांच्या प्रश्नांवर महावितरण प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील यावेळेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला। साहेब, आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडनं खोपोली महावितरणाच्या कार्यावरती आपण मोर्चा आणलेला, काय मागण्या होत्या आपल्या अधिकाऱ्यांकडनं, काय चर्चा झालेली, काय उत्तरं देण्यात आलेली आहेत, चर्चा जी काय झाली ती समाधानकारक झालेली आहे का? आज हा काय मोर्चा नाही, परंतु आमचं शिष्टमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सध्या भेटलेला आहे। शिष्टमंडळ जर एवढं मोठं असेल तर नक्कीच मोर्चाचं स्वरूप कसं असेल हे आपल्याला दिसत असेल। परंतु खोपोली शहराचे स्मार्ट मीटर बसवणार नाहीत अशी वल्गना स्वतः आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना खोपोली शहरात मात्र 14 ते 15 हजार स्मार्ट मीटर बसवले गेलेत आणि हा आमच्या खोपोली शहरामध्ये खूप मोठा अन्याय या MSEBीने केलेला आहे। म्हणून या महावितरणच्या विरोधामध्ये आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं संपूर्ण शहराचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन ते शिष्टमंडळाने भेट घेतली आणि योगायोगाने पनवेलचे या ठिकाणी अभियंता देशमुख साहेब देखील उपस्थित होते आजच्या मीटिंगला आणि वाघमोडे, परंतु यांच्या उपस्थितीत मीटिंग होत असताना त्यांनी सांगितलं आम्ही स्मार्ट मीटर बसवणार नाही, पण जे मीटर जुने आहेत किंवा बंद पडलेले आहेत ते नवीन बसवताना ते स्मार्ट मीटर बसवणार। परंतु जर मुख्यमंत्र्यांची जर शासनाची धोरण असेल आम्ही स्मार्ट मीटर बसवणार नाही, मग हे जर त्यांच्यावरती जो होणारा अन्याय आहे हा आज 15-16 हजार मीटर या ठिकाणी खोपोली शहरात बसवले गेलेत। म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की हे मीटर आता तुम्ही बसवू नका आणि जे मीटर बसवलेत ज्यांच्या तक्रारी आहेत त्या जाणून घ्या, कारण जर आपण जुना मीटर आणि हा नवीन मीटरमध्ये जर पाहिलं तर रिडिंगमध्ये खूप मोठा तफावत किंवा येणाऱ्या बिलामध्ये खूप मोठी तफावत आलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सर्वसामान्य नागरिकांसाठी या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरून मोठं जन आंदोलन करणार आहोत। पण तत्पूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही त्याला 100% आपल्या ज्या मागण्या आहेत ते शासनापर्यंत पोहोचून कुठल्या ते स्मार्ट मीटर बसवणार नाही असं मात्र देशमुख साहेब आणि वाघमोडेंनी या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे। परंतु जे मीटर बसवले गेले आम्हाला त्या ग्राहकांसाठी आमची मागणी राहणार आहे, त्यांच्यावर जो होणारा अन्याय
तो देखील सहन केला जाणार नाही. तर शासनाची भूमिका असेल तर आपण नवीन स्मार्ट मीटर बसवणार नाही, तर जे बसवलेले मीटर आम्ही बोललो त्यांना तुम्ही काढले पाहिजेत आणि त्यांची जर इच्छा असेल जुने मीटर बसवायचे तर ते स्वतः मीटर देऊ शकतात. याच्या आधी ग्राहकाला हे होतं, मुभा होती, त्या MSCBकडे एखादा मीटर नसेल तर ते दुसऱ्या कंपनीचा आणून त्या ठिकाणी मीटर बसवत होते. ती पुन्हा त्यांनी योजना सुरू करावी. बरं, आता प्रमुख प्रश्न माझा असा आहे की आजची जी काय आपली चर्चा झाली त्यामध्ये हा विषय आपण मांडलात का की ज्यांना आता जी वाढीव बिलं आले, कोणाला 25,000 आले, कोणाला 30,000 आले, कोणाला 40,000 आले आणि जी सर्वसामान्य लोक आहेत, मग त्या वाढीव बिलांचं काय? त्याच्यावरच बोलू म्हणून तुम्हाला जे बसवलं त्याच्या सुद्धा बोललेलो आहे. म्हणजे आम्ही बोललो आता तुम्ही बसवणार हा मुद्दा वेगळा आहे, म्हणजे बसवलं त्याच्यावर अन्याय झालेला आहे ना. मग त्यांच्या जर का त्यांची तक्रार असेल तर त्यांनी बोलले ज्या तक्रार असेल तर आमच्यापर्यंत आणा, आम्ही त्यांचं निराकरण करू. याच्या पुढे देखील MSCB जर स्मार्ट मीटर बसवण्यापासून मानली नाही तर पुढे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काय पवित्रा घेतला जाईल? त्यामध्ये जन आंदोलन केलं जाईल, मोठ्या प्रमाणात जन आंदोलन केलं जाईल आणि त्याला नागरिकांना न्याय दिला जाईल. जो तुम्ही एक आता मुद्दा उपस्थित केला की ज्यांची बिलं आता 25,000 40,000 आली, त्याला त्यांनी आम्हाला प्रत्युत्तर दिले, उत्तर दिलं आम्हाला की त्याला त्यांच्या मीटरला जसं सायमल्टेनियस मीटर जुनं बसवलं जाईल आणि त्याप्रमाणे जी रिडिंग येईल त्याप्रमाणे ती बिलं दुरुस्त करून दिली जातील.